हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जावो. नवरात्रीत मंगल कलशाची स्थापना कशी करावी, मंगल कलशात जे पाणी आहे त्या पाण्याचं काय करावं, मंगल कलश आपण ठेवलेला आहे त्याचं नाळ कसं घ्यावं, त्या नाळाला तडा गेला तर त्याचं काय करावं, या सगळ्यांबद्दल आज मी माहिती देणार आहे. तर तुम्ही आज जर पहिल्यांदा हा माझा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर सगळ्यात आधी मोठा प्रश्न म्हणजे की घरात कुलदेवीचा मंगल कलश का स्थापित करावा, का असावा तो आपल्या घरात. तर आपल्या घरात सगळ्यांचं, तुम्हाला जर इच्छा असेल की आपल्या घरात सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं, आपल्या घरात कुठलंही शुभ कार्य घडावं, आपण जे काही काम करत आहोत त्यात आपल्याला यश यावं, आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी, कुलदेवीची आपल्या घरावर कृपा राहावी, आपल्या मुलांची प्रगती व्हावी, आपल्या नवऱ्याला कामात यश यावं, आपल्या घरात निगेटिव्हिटी येऊ नये आणि जी काही निगेटिव्हिटी असेल ती निघून जावी, आपल्या घरातला वास्तुदोष निघून जावा. एकंदरीत काय की म्हणजे आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी, आपल्या घरात सगळ्या गोष्टी चांगल्या व्हाव्या आणि आपल्या घरात कुलदेवीचा आशीर्वाद सगळ्यांच्या डोक्यावर राहावा आणि कायमस्वरूपी आपल्या घरात चांगल्या गोष्टी घडाव्या, यासाठी आपल्याला कुलदेवीचा मंगल कलश स्थापित करायचा असतो. आता तुमच्या घरात कुलदेवीचा फोटो आहे, मूर्ती आहे किंवा टाक आहे, तरी सुद्धा तुम्हाला कुलदेवीचा मंगल कलश स्थापित करायचा आहे. आणि जर तुमच्या घरात हे सगळं नसेल, फोटो, मूर्ती किंवा टाक नसेल, तरी सुद्धा तुम्हाला कलश स्थापित करायचा आहे. आणि सगळ्यात आधी तर आपल्या कुलदेवीचं काही ना काही आपल्या घरात असायला पाहिजे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. नसेल तर तुम्ही आता नवरात्रीत घेऊन या. तर आता हा मंगल कलश कधी स्थापित करायचा आहे, कोणी करायचा आहे, तर हा मंगल कलश आपल्या घरातली जी कर्ती स्त्री आहे म्हणजे महिलांनी हा मंगल कलश स्थापित करायचा आहे. तर कधी करायचा आहे, नवरात्रीच्या तुम्ही कुठल्याही दिवशी, पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, कुठल्याही दिवशी तुम्ही हा कलश स्थापित करू शकता. ज्या दिवशी तुम्हाला प्रॉब्लेम नसेल त्या दिवशी तुम्ही स्थापित करू शकता. तर आता हा मंगल कलश देवांच्या कोणत्या साईडला ठेवायचा आहे, म्हणजे देवघरात कुठे ठेवायचा आहे, तर हा मंगल कलश आपल्याला देवघरात ठेवायचा आहे. तर आपल्या कुलदेवीचा जो काही टाक असेल त्याच्या डाव्या बाजूला तुम्हाला ठेवायचा आहे आणि उजव्या बाजूला तुम्हाला कुलदेवीचा टाक ठेवायचा आहे. आता तुम्ही म्हणणार ताई, देवीचा मंगल कलश हा उजव्याच बाजूला पाहिजे. काही हरकत नाही, तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही उजव्या बाजूला ठेवलं तरी देखील चालेल. पण कसं आहे, शास्त्रात आहे की कुलदेवीचा फोटो किंवा टाक हा उजव्या बाजूला यायला पाहिजे आणि तिचा जो काही मंगल कलश असतो तो डाव्या बाजूला जायला पाहिजे. शास्त्रात तसं सांगितलं गेलं आहे, म्हणून मी सांगते की डाव्या बाजूला कलश असावा. पण काही हरकत नाही, तुमची इच्छा असेल उजव्या बाजूला तर तुम्ही देवघरात उजव्या बाजूला सुद्धा ठेवू शकतात. पण आपल्या घरात कुलदेवीचा मंगल कलश असणं खूप 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 महत्त्वाचं आहे. जर तो कलश असेल तर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या घरात कशाचीच कमतरता आपल्याला भासत नाही. आणि जर तुमच्या देवघरात जर जागा नसेल तर तुम्ही देवघराच्या बाहेर ठेवला तरी देखील चालेल. तर आता मंगल कलश कसा स्थापित करायचा आहे, सगळ्यात आधी आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे किंवा पितळी घ्या किंवा स्टीलचा घ्या, जो तुमच्याकडे असेल तो घ्या, पण तांब्याचा घेतला तर अतिशय उत्तम. तो तांब्या घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्या कंठापर्यंत पाणी घ्यायचं आहे. हा बघा, हा कंठ असतो, इथपर्यंत तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्या कलशावर तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकच्या मध्ये तुम्हाला 4 टिंब ठेवायचे आहेत आणि त्याच्या स्वस्तिकच्या आजूबाजूला तुम्हाला 2 उभ्या रेषा काढायच्या आहेत आणि त्याच्या आजूबाजूला तुम्हाला 5 रेषा काढायच्या आहेत, खालून वर, म्हणजे कुंकवाने काढायचे. कुंकू ओला करायचा आणि स्वस्तिक आणि 5 रेषा तुम्हाला काढायच्या, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 4 रेषा या वेदांच्या आहेत आणि 5वी रेष जी आहे ती वरुण देवतेची आहे, असं त्याचं महत्त्व आहे. आणि हा कंठ म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश, हे त्याचं असं महत्त्व आहे. म्हणून आपल्याला मंगल कलश स्थापित करणं खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला जर देवघरात जागा असेल तर तुम्हाला एक डिश घ्यायची आहे, तांब्याची घ्या, पितळी घ्या किंवा स्टीलची घ्या, कोणतीही चालेल. त्या डिशमध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे, मूठभर तांदूळ घेतले तरी देखील चालेल. फक्त ते तांदूळ अखंड असावे, तुटलेले फुटलेले नसावे. ते तांदूळ तुम्हाला त्यात ठेवायचे आहेत. आणि जर तुम्ही म्हणजे तुमचं देवघर छोटं असेल, तुम्हाला देवघराच्या बाहेर स्थापित करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एक चौरंग किंवा छोटा पाट घ्यायचा आहे. त्या पाटावर तुम्हाला अक्षदा ठेवायच्या आहेत
आणि त्या अक्षदांवर तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचे आहे। त्या तांब्यामध्ये तुम्ही पाणी घेतलेलं आहे, त्या पाण्यात तुम्हाला एक सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि त्यात तुम्हाला एक लाल रंगाचं फूल ठेवायचं आहे। जर फूल नसेल तुमच्याकडे तर दुसरं फूल टाकलं तरी देखील चालेल। आणि हे टाकून झाल्यानंतर तुम्हाला ते जे काही तुम्ही पाणी घेतलेलं आहे कलशात, त्या पाण्यावर तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचे आहे, जसं आपण तांदळावर हळद कुंकू अर्पण केलेले आहे। आणि त्यावर तुम्हाला नारळ ठेवायचा। आता नारळ घेताना कसा घ्यायचा? नारळ घेताना शक्यतो जास्त मोठा घेऊ नका आणि तांब्या घेताना त्याचं तोंड मोठं असेल असाच घ्यायचा, म्हणजे त्यात नारळ बसायला पाहिजे। शेंडा असतो नारळाचा, त्याचा जो खालचा भाग असतो तो पाण्यात बुडायला पाहिजे, असा तुम्हाला नारळ घ्यायचा आहे। तसाच तुम्ही नारळ घ्या आणि तो नारळ तुम्हाला भिजवायचा आहे, म्हणजे थोडा वेळ तुम्ही पाण्यात ठेवा किंवा त्या नारळाला तुम्हाला ओलं करायचं आहे। ओला करूनच तुम्हाला नारळ ठेवायचा आहे। एकतर तुम्हाला सोललेला घ्यायचा, सोललेला घ्या, किंवा तुम्हाला अख्खा नारळ घ्यायचा तर अख्खा नारळ घ्या। मी कधी अख्खाच घेते, सोललेला घेत नाही। तुम्हाला जसा योग्य वाटेल तसा तुम्ही घेऊ शकता, पण त्याला ओला करूनच आपल्याला ठेवायचा आहे। आता नारळाचा शेंडा वर येईल अशा पद्धतीने तुम्हाला तो नारळ ठेवायचा आहे आणि त्यात तुम्हाला 5 विड्याची पानं, ज्याला आपण खाऊची पानं म्हणतो, ती ठेवा किंवा आंब्याची पानं ठेवली तरी देखील चालेल। आणि हे सगळं ठेवल्यानंतर तुम्हाला जे काही म्हणजे तुम्हाला नारळाला ओढणी टाकायची असेल किंवा तुम्हाला वेणी अर्पण करायची असेल, जे काही तुम्हाला साज शृंगार करायचा आहे तो तुम्ही करू शकतात। एखादं फूल व्हायचं असेल तुम्ही वाहू शकतात आणि त्याची तुम्हाला विधिवत हळद कुंकू अर्पण करून पूजा करायची आहे। आता हे झाल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल तो म्हणजे की आता ते पाणी कधी बदलवायचं? तर ते पाणी तुम्ही मंगळवारी बदलू शकता, शुक्रवारी बदलू शकता किंवा पौर्णिमेला बदलू शकता। बरेच जण काय करतात की पौर्णिमा टू पौर्णिमा चेंज करतात, पण कसं असतं ना की महिनाभर ते पाणी तसंच पडून असतं आणि ते पाणी खराब होतं। असं करू नका। शक्यतो तुम्ही आठवड्यातनं 1 दिवस तुम्ही ठरवून घ्या, शुक्रवारी मंगळवारी जसा तुम्हाला वेळ मिळेल, किंवा दुर्गाष्टमी येते बघा दर महिन्याला, दुर्गाष्टमीला बदलवा, पण आठवड्यातनं एकदा ते पाणी बदलवा, किंवा तुम्हाला शक्य असेल तर रोज बदलवलं तरी देखील चालेल। आणि पाणी चेंज करत असताना तुम्हाला त्यातली सुपारी किंवा 1 रुपयाचं नाणं आहे ते चेंज करायची काहीही गरज नाही। आणि पाणी चेंज केल्यानंतर तुम्हाला नारळ स्वच्छ करायचा आहे आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही पाणी चेंज करणार त्यावेळेला तुम्हाला नारळ ओला करायचा आहे, म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला नारळ ओला करायचा आहे, तरच तुमच्या नारळाला कोंब फुटेल। आणि नारळ दर महिन्याला चेंज करू नका। बरेच जण काय करतात, पौर्णिमा आली की दर महिन्याला नारळ चेंज करतात। नारळ तेच ठेवायचा आहे आपल्याला, पण ज्या वेळेला तुमच्या नारळाला तळा गेला तर त्यावेळेला काय करायचं? तळा गेला तर ते नारळ तुम्ही वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं आहे। जर तुम्ही कोरडं ठेवणार तर तळा हमखास जाणार आहे, कोरडं नारळ ठेवलं तर तळा जाणार आहे, म्हणून त्याला प्रत्येक वेळेला तुम्हाला ओलं करायचं आहे, म्हणजे त्याला तळा जाणार नाही। आणि नारळाला कोंब फुटला तर अतिशय उत्तम, आणि नारळाला तळा गेला तर घाबरून जायचं काही कारण नाही। असं समजायचं की आपल्या घरावर काहीतरी संकट येणार होतं आणि ते देवी आईने, आपल्या कुलस्वामिनी मातेने तिच्यावर घेतलेलं आहे, आणि नारळाला कोंब फुटला तर तुम्ही एखादा शेतकरी असेल त्याला तुम्ही ते नारळ दिलं, म्हणजे त्याच्या शेतात पिकवण्यासाठी, म्हणजे त्याची लागवड होईल, किंवा कोणाला तरी म्हणजे कोणीतरी ते झाड लावणार असेल किंवा तुम्ही लावा, किंवा काहीतरी म्हणजे त्याचं होणार असेल, म्हणजे त्याचा उपयोग होणार असेल, अशा ठिकाणी दिलं तरी देखील चालेल। म्हणजे जसं ते नारळ लावलं गेलं त्याची वाढ होणार आहे, तसं तुमच्या घरात भरभराट होणार आहे, तुमच्या घरात सुख समृद्धी येणार आहे। आणि नसेल तुम्हाला शक्य तर तुम्ही वाहत्या पाण्यात ते नारळ सोडलं तरी देखील चालेल। त्यानंतर तुम्हाला पुन्हा नवीन नारळ घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनेच तुम्हाला करायचं आहे। आणि आता ते जे तांदूळ तुम्ही ठेवलेले आहेत त्याचं काय करायचं? जेव्हा तुम्ही त्या नारळाचं पाणी चेंज करणार तर त्यावेळेला तुम्हाला ते तांदूळ, जर तुम्हाला शक्य असेल तर चिमण्यांना खाऊ घाला। जर तुमच्याकडे चिमण्या येत नसतील तर एखादा दुसरा पक्षी येत असेल, कावळा वगैरे कोणी, किंवा कबूतर येत असेल, त्यांना खाऊ घाला। ते पण नसेल शक्य तर तुम्ही ते तांदूळ तुमचे धान्य, म्हणजे तुमचे जे काही तांदूळ असेल वापरायचे, त्या धान्यात टाकले तरी देखील चालेल। अशा पद्धतीने आपल्याला आपल्या कुलदेवीचा मंगल कलश घरात स्थापित करायचा आहे। मंगल कलश स्थापित करणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे। बघा तुम्ही या गोष्टी करून बघा। मंगल कलश आपल्याला हा घरात स्थापित करायचाच आहे, आणि तो जर तुम्ही स्थापन केला ना, तुम्ही बघा तो मंगल कलश घरात आल्यानंतर तुमच्या घरात सुख समृद्धी ही धावत धावत येणार आहे। तुमच्या घरात कधीही दुःख संकट येणार नाही, मी तुम्हाला गॅरंटी देते। जेव्हापासून माझ्या घरात मंगल कलश मी स्थापित केलेला आहे
त्या दिवसापासून माझ्या घरात सगळ्या चांगल्या गोष्टी घडत आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगते, ज्या काही सेवा मी करते त्या सगळ्या सेवा केंद्रातल्या आहेत. मला केंद्रात जसं माहिती होतं तसं मी तुमच्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न करत असते. तर तुम्ही कुलदेवीचा मंगल कलश नक्की स्थापित करा. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नक्कीच करा. आणि एखादीला जर तुमच्या मैत्रिणींना वगैरे याची माहिती नसेल तर तुम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे या 9 दिवसात तुम्ही मंगल कलश स्थापित करा. आणि जर तुम्हाला 9 दिवसात नाही जमलं, कुठे तुम्ही बाहेर गावी जाणार असाल, किंवा तुमचे पिरियड वगैरे आले, किंवा तुम्हाला सूतक आलेलं आहे, किंवा विटाळा आहे तुमच्या घरात, काहीतरी गोष्टी तुमच्या अशा घडणार की तुम्ही म्हणणार ताई आता 9 दिवसात मला शक्य नाही मंगल कलश स्थापित करणं, तर मी काय करायचं? तर तुम्ही नवरात्रीनंतर केलं तरी देखील चालेल, असं काही नाही. नवरात्रीनंतर बघा मध्ये तुम्हाला मंगळवार आला, शुक्रवार आला, किंवा पौर्णिमा आली, किंवा अष्टमी आली, महिन्याची दुर्गाष्टमी येते बघा, त्या दिवशी तुम्ही हा कलश स्थापित केला तरी देखील चालेल. पण कुलदेवीचा मंगल कलश आपल्या घरात असणं खूप 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 महत्त्वाचं आहे. मी प्रत्येक माझ्या मैत्रिणींना रिक्वेस्ट करेल की तुम्ही तुमच्या घरात कुलदेवीचा मंगल कलश स्थापित करा. आणि तुमच्या मैत्रिणींना सुद्धा ही तुम्ही माहिती द्या. त्यांना सुद्धा सांगा की तू हा मंगल कलश घरात स्थापित कर. आणि याचे काय अनुभव येतात तुम्ही मला सांगा, किंवा तुम्ही स्वतः बघा. मला सांगण्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरात बघा की तुमच्या घरात तुमच्या आयुष्यावर याचा काय परिणाम झालेला आहे, तुमच्या घरात काय काय बदल झाले. आणि कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण हे श्रीफळाने करत असतो. आपल्याला माहिती आहे की नारळ हा किती महत्त्वाचा आहे. म्हणून आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे. तर मी व्हिडिओमध्ये बरीच माहिती दिलेली आहे. तरीसुद्धा माझ्याकडून काही सांगायचं राहिलं असेल किंवा तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला तिथे रिप्लाय देते. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. तर तुम्हाला माझा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.